सियावर रामचंद्र की जय. रावणाच्या दरबारामध्ये बंदिस्त करून आणलेल्या, दोऱ्यांनी बांधून आणलेल्या हनुमानाकडे संतापाने रावण बघतोय आणि आपल्या सेनापती प्रहस्ताला विचारतोय की विचार कोण आहे म्हणून. कारण रावणाच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. कुकर्म कमी केलीत का? संकट आलं ना की माणसाला सगळं आठवतं बघा. आपण इथे चुकलो होतो, तिथे चुकलो होतो, हा दुश्मन असेल का, तो दुश्मन असेल का. म्हणजे आपल्याला कोण कोण त्रास देऊ शकतं याची आठवण संकटाच्या समयी प्रत्येकाला होते. म्हणजे आपण कुणाकोणाला दिलाय ना त्याची आठवण इथे होत असते. उगाच येत आहे. नंदी असेल, आपण नंदीचा उपहास केला होता. शिवगणांच्या पैकी कोणी असेल ज्यांचा उपहास केला होता आपण, ते आपला बदला घ्यायला आले असतील का? प्रहस्ता बघ तरी कोण आहे. आणि प्रहस्ताने विचारायला सुरुवात केली आहे. बोल, कोण आहेस तू? तुला कोण पाठवलं इथे? इंद्राने पाठवलंय रावणाचा पराभव करण्यासाठी, रावणाचा बदला घेण्यासाठी, की लंकेवर पुन्हा ताबा मिळावा म्हणून कुबेराचीच इच्छा आहे आणि कुबेराने तुला इथे पाठवलंय? कारण लंका तर कुबेराकडून घेतली होती. का कुबेराने तुला पाठवलंय? कोण पाठवलंय? इंद्र, कुबेर की यम? यमाने पाठवलेलं असू शकतं, कारण यमावर विजय रावणाने मिळवलेला आहे. या देवतांच्या पैकी तुला इथे कोण पाठवलंय सांग. तुझा हेतू काय इथे येण्याचा? कारण सामान्य कोणत्या प्राण्यामध्ये एवढी शक्ती असू शकत नाही. हनुमान आपल्या गदेला असं बांधलेलं आहे, गदा हातात आहे आणि असा हात धरून सांगतायत की नाही हो, मला ना इंद्राने पाठवलंय, ना कुबेराने पाठवलंय, ना यमाने पाठवलंय. बस माझ्या मनात रावणाला बघण्याची इच्छा होती. रावण कोण आहेत, ते कसे आहेत हे बघण्याची माझी इच्छा होती. दशाननाला भेटण्याची इच्छा होती, म्हणून मी इथे आलोय. प्रहस्त म्हणतोय, तू इथे आलायस? अरे, इंद्रजितानी तुझ्यावर ब्रह्मास्त्र चालवून तुला बंदिस्त केलं आणि इथे आणलंय. कसं असतं ना, राजाच्या सैनिकांना राजाच्या विषयीचा आपला जोर दाखवायचा असतो. आपण किती स्वामीनिष्ठ आहेत ते दाखवायचं असतं. यावर हनुमान मंदस स्मित करत म्हणतात, बांधून आणलंय? बांधून बिंधून काय आणलेलं नाही आहे. मला वाटलंय आपण बंदिस्त व्हावं, कारण बंदिस्त झालो नसतो तर रावणाकडे कोण आणलं असतं? खरं सांगू, मी जर असाच युद्ध करत राहिलो असतो ना तर मला घाबरून रावणच पळून गेला असतो. खरंच आहे ना. ज्याच्या पोराला सोडला नाही, ज्याच्या राक्षसाला सोडला नाही, ज्याच्या कुण्यातच दम नव्हता, ब्रह्मास्त्र होतं म्हणून एका मुहूर्तापुरतं ते बंदिस्त राहणं होतं. तेही या मूर्ख राक्षसांनी दोरीनं बांधून त्या ब्रह्मास्त्राचे पाश मोकळे करून टाकले होते. ते म्हणजे मला कोणी पाठवलं नाही आणि ह्या भ्रमातही राहू नका की मला कोणी इथे आणलंय. मी आलोय माझा रावणाला बघायला, त्याला भेटायला आणि माझ्या स्वामींचा एक संदेश द्यायला. मी दूत आहे, संदेश वाहक आहे. माझ्या इच्छेने इथे आलोय, माझ्या इच्छेने माझं काम करणार आहे. रावण म्हणतोय, संदेशवाहक? दूत? कोणता दूत? कोणाचा दूत? ते म्हणाले, महाराज, किष्किंधा नावाची नगरी आहे आणि या किष्किंधा नगरीचे स्वामी आहेत महाराज सुग्रीव. या महाराज सुग्रीवांचा मी दूत, त्यांच्या वानर सेनेतील एक सैनिक. महाराज सुग्रीवांचं वानरांचं आणि अस्वलांचं राज्य आहे. त्या राज्याचे ते सध्या अधिपती आहेत. उत्तरेकडे अयोध्या नावाचं एक राज्य आहे. त्या अयोध्या नावाच्या राजा होता दशरथ. त्या दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण रामाच्या पत्नीसह वनवासाला निघालेले होते आणि ते दंडकारण्यात आल्यानंतर रावणाने म्हणजे आपण त्यांच्या पत्नीचं सीतेचं अपहरण केलं आहे. सीतेचा शोध घेत घेत ते किष्किंधेत आले आणि किष्किंधेत आल्यानंतर त्यांना सुग्रीवाची भेट झाली. त्यांची आणि सुग्रीवाने त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. याच रामाने वालीचा म्हणजे सुग्रीवाच्या भावाचा
तिथेच हत्या केली, सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं आणि सुग्रीवाने दिलेल्या वचनाप्रमाणे सीतेचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात माझी नियुक्ती झाली. सुग्रीवाच्या सूचनेनुसार, आज्ञेनुसार त्यांचा संदेश घेऊन मी इथे आलो आहे की महाराज सुग्रीवांनी सीतेला मुक्त करण्याचा शब्द रामचंद्रांना दिला आहे. त्या शब्दानुसार आपण ज्या सीतेचं अपहरण केलं आहे त्या सीतेला रामाच्या हवाली करावं. आत्ता त्याला कळलं की हे काय नेमकं ते म्हणले रामाच्या हवाली करावं. रावण, वेडायस का म्हणले? वेडायस? असं कुठं हवाली करण्यासाठी सीतेला आणलंय का म्हणले? जा, करत नाही. ते म्हणले हे लक्षात ठेवा की वाली, माहिती आहे ना म्हणले, वाली ते कसं असतं बघा, म्हणजे हा कुत्सितपणा कसा असतो. वाली माहिती आहे ना म्हणले, वाली. रावणाला वाली म्हटलं ना की जरा अवघड वाटतं नेहमी. म्हणजे अंगदासोबतही त्याचा लोचा वालीमुळेच झालेला होता. वाली म्हटलं की अवघड होतं. का अवघड होत होतं? कारण याच वालीनी रावणाला आपल्या शेपटीत गुंडाळून घेऊन फिरला होता. स्वतःला फार सशक्त बलशाली समजणारा रावण, ते म्हणले त्या वालीला मारणारा राम आहे. हा, लक्षात घे. हे तुझा बाप आहे असं नाही, तुझ्या बापाचा बाप आहे. भांडण सुद्धा कसं आहे बघा. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नहीं रिश्ते में तो हम तुम्हारे बाप के भी बाप लगते हैं राम. ते म्हणले तू त्या भानगडीत नको पडू, उगी पंगा कशाला घेतोयस रावणा, सोड सीतेला सोड. ते म्हणलं छे, सीता तर एकतर मरेल किंवा माझी पट्टराणी बनेल. मग हनुमंत त्याला सांगतात मरेल? अरे मूर्ख राजा, तू सीतेला उचलून आणून तुझ्या अंतपुरात अशोक वाटिकेत बंदिस्त करून ठेवलं नाहीये. तू सीतेला काळ बनून लंकेत आणलाय, काळ बनून. तू लंकेचा काळ, लंकेची वाईट अवस्था, लंका संपविण्याची स्थिती तुझ्या लंकेत आणून ठेवली आहे. लंकेच्या विनाशाचं कारण ठरेल सीता, लक्षात ठेव. संपून जाशील. आता मात्र रावणाचा संताप अनावर होतोय, प्रचंड अनावर होतोय. रावण म्हणतोय काय बोलतोय रे हा, जास्त बोलतोय, जरा जास्तच बोलतोय हा. याला ताबडतोब संपवून टाका, याचा वध करून टाका, इथेच मारून टाका याला. आता हनुमानाच्या वधाची आज्ञा दिल्याबरोबर तिथे एक माणूस पुढे येतोय आणि आता रामकथेमध्ये एंट्री होते बिभीषणाची. आपण कथा ऐकल्यात बऱ्याचशा की फिरता फिरता बघितलं बिभीषणाचं घर सापडलं. वाल्मिकी रामायणात मला ती कथा सापडलेली नाहीये. पुढे जेव्हा युद्धात हनुमान बिभीषणाच्या भेटीचा प्रसंग सांगतात तेव्हा ती येईल. ते म्हणतात की बिभीषण समोर येतो आणि बिभीषण म्हणतो, हे दशानना, हे लंकाधिपती, हनुमानाने स्वतःची ओळख देताना सुग्रीवाचा दूत बनून आल्याचं सांगितलंय आणि दूताला शिक्षा करता येत नाही, दूताला मारता येत नसतं. रावण म्हणतो दूत? अरे यानं आपल्या 5 सेनापतींना, 7 मंत्रीपुत्रांना, माझ्या पुत्राला मारलाय, लंकेत विध्वंस केलाय, अशोक वाटिका उद्ध्वस्त करून टाकली आहे, त्याला दूत कसं म्हणता येईल? तेव्हा हनुमान सांगतात, मी तुम्हाला भेटण्याच्या इच्छेने आलो होतो. कळलं? मी भेटण्याची इच्छा लोकांजवळ व्यक्त करण्यापूर्वीच तुमच्या लोकांनी माझ्या जीवाला धोका पोहोचेल अशी कृत्य केली. माझ्या जीवाचं रक्षण करण्यासाठी मी त्यांच्याशी युद्ध केलं आणि तुमचे सगळे वीर त्या युद्धात मारले गेले आहेत. माझा दोष नाही. विचारलं असतं, तुमच्यापर्यंत आणलं असतं तर गुपचूप आलो असतो, काहीच केलं नसतं म्हणलं. मी काहीही केलं नसतं. रावण विचार करतोय आणि बिभीषणाला म्हणतोय, ठीक आहे, आपण याला शिक्षा देणार नाही, मारणार नाही, पण वेगळीच शिक्षा देऊ. रावणाच्या डोक्यात कोणती शिक्षा आहे आणि ती शिक्षा पुढे काय ठरतेय लंकेसाठी
हे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.